नमस्कार, रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. ठरलं तर मग मालिकेने नवीन वळण घेतलं असून अर्जुन सायलीमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी मधुभाऊ विलन बनले आहेत. मात्र सायली आणि अर्जुन एकमेकांशिवाय राहू शकत नसल्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने अर्जुन सायलीची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या एपिसोडमध्ये अर्जुन सायलीला भेटायला गेला असता मधुभाऊंनी त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. मात्र मी काहीही करून सायलीला भेटेन असं अर्जुन सांगतो. अशातच आता सोशल मीडियावर ठरलं तर मग मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. मात्र या प्रोमोवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी मालिकेला आणि मधुभाऊंना ट्रोल केलंय. सोशल मीडियावर शेअर केलेल्या ठरलं तर मग मालिकेच्या प्रोमोमध्ये मधुभाऊंची तब्येत बिघडलेली असते, पण ते डॉक्टरकडे जायला बघत नाहीत. सायली आणि कुसुम मधुभाऊंना डॉक्टरांकडे येण्याची विनंती करत असतात. मधुभाऊ म्हणतात, मी येणार नाही. त्यावर कुसुम म्हणते, तुमचा ताप उतरवायला देवालाच बोलवावं लागेल. तर दुसरीकडे अर्जुन कुसुमच्या चाळीत फ्री मेडिकल कॅम्प सुरू करतो आणि मोठमोठ्याने फ्री मेडिकल कॅम्प ओरडतो. त्याचा आवाज ऐकून सायली आणि कुसुम बाहेर येतात. कॅम्पमधील वॉर्डबॉय मधुभाऊंना जबरदस्ती डॉक्टरांकडे तपासण्यासाठी घेऊन येतात. अर्जुन म्हणतोय, हट्टी पेशंट ज्यांना ताप आलाय ते फ्री कन्सल्टेशन करू शकतात. पुढे अर्जुन सायलीला बघून मनातल्या मनात म्हणतो, तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल बघण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. ठरलं तर मग मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत मालिकेला ट्रोल केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की रीलमध्ये नाचून आजारी पडले कडू भाऊ. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय की आता तरी मधुभाऊंचा राग गेला पाहिजे आणि अर्जुन सायली एकत्र येऊ द्या. तर तिसऱ्याने लिहिलंय की मधुभाऊंना जेलमध्ये टाका परत. त्याचबरोबर चौथ्या युजरने लिहिलं आहे की आवरा आता कंटाळा आलाय.